हळद किती वर्षापासून घेता? 4-5 वर्ष झाली. किती राहते दरवर्षी हळद? 2-4 एकर राहते. बर, त्याचं नियोजन हे कसं असते? सुरुवातीपासून म्हणजे काय करता, कसं करता? म्हणजे हेच आपल्या रासायनिक खतापेक्षा हेच बायो फॅक्टर वाल्याची. बर, कोणकोणते वापरता? त्याच्यात फवारणीसाठी BSL-4 आहे, PK आहे. म्हणजे पूर्ण बायो फॅक्टरचे प्रोडक्ट वापरता? बर, सोडण्यासकट. एकरी उत्पन्न किती भेटते? आता गेल्या वर्षीपासून आपण वापरायला छान भेटायली. बर गुंठ्याला क्विंटलभर समजा झालं. बर, आणि या वर्षी बी तशी अशी आहे. बायो फॅक्टरचे प्रोडक्ट भेटतात का? नंबर 1 नंबर गावातच गजानन कृषी केंद्र बर बर, रामभाऊ यांची गुंडा. बायो फॅक्टरचे प्रोडक्ट वापराय काहीच हरकत चांगले नाही पण कोण्या आहे. शेतकऱ्याला. हो, बर, म्हणजे उत्पन्न हे चांगले येते चांगलं याच्यापासून. चांगलं आहे. समजा या वर्षी हळद घेतली आणि पुढील वर्षी दुसरं पीक घेतलं, चांगलं येते समजा. नंबर 1 नंबर 1. बर, म्हणजे या प्रोडक्ट चांगले येते हो. समजा बायो फॅक्टरचे. यंदाच्या सालामध्ये म्हणजे या पाऊस हा. काळानं जे दुसऱ्या शेतकऱ्याने समजा जे बायो फॅक्टर कंपनीच्या ज्यानं वापरलं नाही हा. त्याला म्हणजे हळदच निघून जाईल. म्हणजे सड हे लागली सड सगळं. जास्त. आणि तुमच्या हळदीला आपल्या हळदीला सडच नाही. प्रत्यक्षात आपल्या शेतामध्ये येऊन बघलं तरी चालतं. म्हणजे तुम्ही पूर्णपणे बायो फॅक्टरचे प्रोडक्ट बायो वापरले फॅक्टर, बायो फॅक्टर. आपल्या रामभाऊकडे? हो, रामभाऊ. बर, म्हणजे बायो फॅक्टरचा जास्त परिणाम result चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे. म्हणजे ओमनी नाही, कोणतं हे नाही, पाणी एवढा होऊन बी पाणी साचणाऱ्या रानात नंबर 1 माल निघतो. हो, आता ज्या ज्या शेतकऱ्यानं बायो फॅक्टर नाही वापरलं त्याच्या हळदीला सड हे सड लागली. आहेच आहे. पुन्हा किडक जास्त आहे ना त्याच्याला. आपल्या याच्यात किडक पण नाही. हा. तुम्ही यावर्षी म्हणजे गजानन कृषी केंद्र रामभाऊ गुंडा यांच्याकडून जे बायो फॅक्टरचे पूर्ण म्हणजे हे आहेत प्रोडक्ट, ते पण त्याचा वापर करून बघा. ठीक आहे मुंजाजीराव, धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल. संपूर्ण मिळतील. आम्ही पूर्ण प्रोडक्ट बायो फॅक्टरचे रामभाऊकडून यावर्षी घेऊ पुढच्या वर्षी.